तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आजचा आहे रविवार आणि हा थोडासा ब्लॉग राहिला होता, मिनी ब्लॉग टाकायचा, तर मी हा अपलोड करत आहे संध्याकाळी. आणि हे सकाळी मी भाकरी बनवून घेतल्या होत्या प्रतीक तन्वीसाठी, पनीरची भाजी बनवली आई आणि बाबासाठी, प्रतीक तन्वीसाठी चपात्या बनवून घेतल्या, आईसाठी माझ्यासाठी तुरीच्या दाण्याची भाजी आहे, तर 2 भाकरी टाकून घेतल्या आणि मस्त त्याच्यात गरम पाणी टाकून घेतलं मी. आणि थंडीमुळे ना तो उठायला उशीर होते, सगळा दिवस माझा याच्यात गेलेला आहे, कामात गेलेला आहे. आणि संध्याकाळी मी पूजा केली होती, तर मिनी ब्लॉग तुम्हाला एक आणखी येणार आहे, अपलोड करणार आहे मी याच्या पुढे जे मी पूजा केलेली होती. तर बघू शकता तुम्ही. आता मी असं भाजून घेतलेलं आहे दाणे, तुरीचे दाणे. आणि तुरीचं सीजन असल्यामुळे आता तुरीच्या दाण्यांची भाजी खावीशी वाटते, त्याच्यामुळे एक पावडर आणले की मी तुरीच्या शेंगा, तर मग आमचं होऊन जाते मस्त. कारण की आईला आणि मलाच आवडते, बाकी कोणी खात नाही. प्रतीकही खाते, तसा म्हणून प्रतीकला पनीरची भाजी खूप अशी आवडते, म्हणून अशी मी भाजी करून घेतली होती. तर तुम्ही पण या तुरीच्या दाण्यांची भाजी जेवायला आणि विचारत होती मी भाजी कशी करू, आणि मिनी ब्लॉग कसा गोळ्या पाहिजे की नक्कीच सांगा. हे पाहिजे. असा होता आजचा रविवार आणि थंडी पडल्यामुळे कामांना होते उशीर. आणि शाळेचे कपडे वगैरे तर मी कालच धुवून घेतलेले होते, कालचा होता शनिवार. तर अशी आपली भाजी झालेली आहे रेडी. तर श्री स्वामी समर्थ. बाय सर्वांना.